Hello students, in our last lectures we have seen around the world in 80 days. We have seen its accomplished story, whatever 4-year syllabus prescribed the parts, chapters, that also we have seen. Now we will chase some questions based on it. I have told you, you have to write the questions, not the objective questions will be asked to you, but short questions should be asked to you. Just like in 50 words we have to answer it. So such questions are there. One of it is the setting. Setting या स्टोरी या नॉवेलची खूप इंटरेस्टिंग आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर युअर एक्झाम. सो लेट्स ट्राय हाऊ टू राइट इट. लेट्स सी. सेटिंग इंट्रोड्यूसिंग चॅप्टर 34, 35, 36 अँड 37. ॲक्च्युली खूप सेटिंग्स, व्हेकल्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलमध्ये खूप प्रकारचे व्हेकल्स दाखवलेले आहेत. पण या चॅप्टरमध्ये 34, 35, 36, 37मध्ये जे आलेलं आहे तेवढाच आन्सर आपल्याला लिहायचा आहे. सो what we can write that I will give you some ideas. With the help of that ideas you will be able to write the answer. So let's start. What is setting first? Try to understand it and note down it in your while writing the answer also. Setting is the background in which a story takes place. Setting, what is setting? सेटिंग हे एक बॅकग्राऊंड आहे की ज्याच्या बॅकग्राऊंडवर असं प्लेस आहे, लोकेशन आहे की जिथं ही स्टोरी टेक प्लेस. सो ॲस्पेक्ट्स ऑफ सेटिंग्स वी हॅव टेकन इन्फॉर्मेशन अबाउट इट इन अवर हिस्ट्री ऑफ नॉवेल. once again we are taking it here and it has related to our answer. So place, period, time, climate and lifestyle, you can write about that also. So in case of place, what you will write? In case of place, various places have introduced that we will see here. Okay, just like see the place start from actually chapter 34 हा कुठे रिओपन होतो की जेव्हा मिस्टर फॉग he had arrested by detective Fish and kept in a jail or prison. तर पहिलं सेटिंग येतं आपलं ते प्रिझन कस्टम हाऊस इन लिव्हरपूल असं लिहायचं आहे. पहिलं सेटिंग. डोंट मेक पॉइंट्स लाईक दिस. इट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. तुमचं अंडरस्टँडिंग व्हावं आणि तुम्हाला चांगल्या आयडिया लक्षात राहाव्या यासाठी मी हे पॉईंट्स केलेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट पॅरेग्राफ वाईज स्टार्ट टू राईट. सो जस्ट नोट डाऊन चॅप्टर नंबर 34 रिओपन्स बाय विथ द सेटिंग ॲट द प्रिझन कस्टम हाऊस इन लिव्हरपूल. आणि मग तिथे तुम्ही सांगायचं आहे की डिटेक्टिव्ह फिक्स हॅज अरेस्टेड मिस्टर फॉग हू इज द हिरो ऑफ द नॉवेल अँड केप्ट इन प्रिझन. ओके, हे सेटिंग तुम्ही क्लिअर करा. नेक्स्ट इट इज एडिनबर्ग. एडिनबर्गच्या बाबतीत एक न्यूज आली होती की दॅट डिटेक्टिव्ह फिक्स गॉट द न्यूज दॅट द रियल रॉबर्स ऑफ बँक ऑफ इंग्लंड रॉबरी हॅज अरेस्टेड इन एडिनबर्ग. आणि त्यामुळं इट हॅज प्रूव्ड दॅट मिस्टर फॉग इज इनोसंट. ही इज नॉट दी कल्प्रिट ऑर रॉबर. सो यू कॅन मेन्शन दॅट एडिनबर्ग ऑल्सो. नेक्स्ट फॉग हायर्ड स्पेशल ट्रेन. आता जेव्हा मिस्टर फॉग गॉट द न्यूज दॅट ही इज व्हेरी इनोसंट अँड ही एस्केप्ड फ्रॉम दिस दॅट प्रिझन, ही स्टार्टेड टू अरेंज बिकॉज ही वॉन्ट टू रीच. त्यांना तो लास्ट डे होता आणि ॲट एनी कॉस्ट लंडनमध्ये पोहोचणं गरजेचं होतं. अँड ॲज ही वॉज वेस्टेड हिज टाईम इन द जेल, ही हॅड मेड अरेंजमेंट फॉर अ स्पेशल ट्रेन. ते एक स्पेशल ट्रेनची अरेंजमेंट करतात, त्यांना भरपूर पैसे देतात अँड दॅट वॉज ओरिएंट एक्सप्रेस ट्रेन. आणि त्यांना ते जर्नी करतात. सो दॅट इज ऑल्सो सेटिंग. नाउ द नेक्स्ट दे रीच टू देअर रूम ॲट सॅव्हिल रो. पण त्यांच्यानंतर लक्षात येतं की दे आर अनेबल टू रीच टू लंडन ॲज इन अ गिवन शेड्यूल. त्यामध्ये पोचणं शक्य नव्हतं. सो दे वेंट टू देअर होम आणि त्यांची रूम दाखवलेली आहे, रूम ॲट सॅव्हिल रो. नेक्स्ट चॅप्टर तिथे ओपन झालेला आपण पाहिलेला आहे. ओके, सो सॅव्हिल रो इज द स्ट्रीट नेम तिथल्या एरियाचं. तिथल्या रूममध्ये ते लोकेशन दाखवलेलं आहे वेअर दिस मिस्टर फॉग ही इज व्हेरी अपसेट अँड ही एक्सक्युजेस. ते माफी मागतात ऑफ ऑडा अँड पासपोर्ट दॅट ही इज अनेबल टू गिव्ह देम कम्फर्ट लाईफ देअर. ओके, so that scene is there and then next their marriage proposal, everything whatever is there, whatever you can write for in that question you can write there. Now the next it is reverend office. As the marriage was decided to take place, Mr. Fogg called passport and told him to make
arrangement for his marriage at the reverend's office. So that also location has shown. But their passport got the news that it's today is the Sunday, not the Monday, and he came back to inform and took his master to Reform Club of London as they calculated wrongly. So there was a problem error of one day in their calculation, and so he reached in a time and they won the bet of $20,000. Okay, so they became rich there. That was the story. So we can see ह्या सगळ्या प्लेसेसला स्टोरी कंटिन्यू करते. सो इन केस ऑफ प्लेस यू कॅन राईट ऑल दीज थिंग्स. नाउ द नेक्स्ट यू कॅन चेंज द पॅरा अँड नोट डाऊन अबाउट द पिरियड. आता सेटिंगचा पार्ट असतो पिरियड. तर पिरियड टाइम हे याच्यामध्ये परफेक्ट आलेला आहे. जसं की आपण पाहिलेलं आहे मिस्टर फॉग ही इज अ मेकॅनिकली और वी कॅन से मॅथमॅटिकली परफेक्ट कॅल्क्युलेटर इन द केस ऑफ टाइम. खूपच पंक्च्युअल होते आणि त्यांचं सगळं कुठे किती वाजता पोहोचायचं हे इट वॉज डिसाइडेड. So when he was arrested, that was the last day according his calculation. 21st December, Saturday, 18th day it was 11:40. That time has noted by Mr. Fogg, and it tells us that it was the last day. And we can see the funny confusion, how the confusion of time had changed here. तुम्ही म्हणाल की सेटिंगमध्ये टाइम लिहिण्याची काय गरज आहे, तर यामध्ये टाइमचा रोल हा परफेक्ट रोल आहे की एका दिवसाच्या गोंधळामुळं किती मोठा फरक पडलेला आहे. कंप्लीट लाईफ चेंज झालेलं आहे मिस्टर फॉग यांचं. ही अगेन बिकम ही रिच पर्सन देअर. ही अचीव्ड अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे ही नॉट ओनली अचीव्ड द मनी बट वेल्थ बट ऑनर अलॉंग विथ दॅट ऑर्डा अँड अ फेथफुल सर्वंट पासपोर्ट होतोच. अंडरस्टँड. ह्या सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी टाइम फॅक्टर हॅज प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस सेटिंग. So you have to mention that also, and the confusion created by these days, that also you have to explain. And to achieve that timing, how Passepartout has helped his master and changed the fortune, that has also you have to mention. Now the next part, it is a climate. क्लायमेट हा सुद्धा सेटिंगचा पार्ट असतो. पण एखादं लोकेशन असतं तर त्याचं पार्ट सुद्धा ठरलेलं असतं. आणि क्लायमेट हे फारसं यामध्ये आलेलं नाही, पण वी कॅन गेस इट विथ द हेल्प ऑफ मूड्स ऑफ पीपल. तर यामध्ये जे मूड आलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला ते सॅड झालेले आहेत मिस्टर फॉग, दॅट ही हॅड लॉस्ट एव्हरीथिंग, दॅट सॅड मूड, अँड हाव इट वॉज चेंजेड इन अ हॅपी मूड, दॅट ऑल्सो रिफ्लेक्ट द क्लायमेट. And next it is a lifestyle. Lifestyle is also related to the setting. Why? Because see, whenever we are seeing that lifestyle it was changed. जसं की Mr. Fogg got the news that he was unable to reach in a time. He lost the bet. At that time he became very unhappy. He started to think over his sums. काय पैसे शिल्लक आहेत, आपल्याला कसं करावं लागेल, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी हीज लाईफस्टाईल वॉज चेंजेड. अँड हाऊ नेक्स्ट इट गॉट दी टर्न अँड अगेन ही बिकेम हॅपी. अँड हीज लाईफस्टाईलमध्ये खूप त्याला काही भेटलेलं आहे. ही गॉट द वेल्थ, ऑनर, ऑडा, तिच्यासारखी एक सिन्सिअर इंडियन वाईफ मिळाली होती, अँड लॉयल पासपोर्ट ऑल्सो. So all these things mentioned while writing the answer of setting off around the world in 18 days. Thank you.